कोरोना काळात नोकरी गेली। गावी परतलेल्या तरुणाने सुरू केला व्यवसाय। आता महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपयांची कमाई। धाराशिव जिल्ह्यातील अनेक जण पुण्यात कंपनीत काम करतात। भूम शहरातल्या पप्पू शिंदे यांनी देखील पुण्यात कंपनीत सिनियर सुपरवायझर म्हणून कामाला सुरुवात केली। त्यासाठी त्यांना महिना 35 हजार रुपयांची नोकरी मिळाली। परंतु कोरोनाने घात केला। कोरोना काळात अनेक कंपन्या बंद झाल्या आणि पप्पू शिंदे यांचीही नोकरी गेली। त्यानंतर कोरोना काळात भूम शहरात म्हणजेच गावाकडे आलेल्या पप्पू शिंदे यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मनात होती। परंतु आर्थिक पाठबळ नव्हते। कोणता व्यवसाय सुरू करावा याचा विचार त्यांनी अनेकदा केला आणि सुरू केला लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय। नमस्कार, मी पप्पू शिंदे, राहणार भूम। मी गेल्या 3 वर्षापासून लाकडी तेलघाणा व्यवसायामध्ये काम करत आहे। मी ज्यावेळेस लाकडी तेलघाणा व्यवसाय चालू केला त्याच्या अगोदर मी 14 ते 15 वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये सिव्हिल सुपरवायझर म्हणून मी काम करत होतो। ज्यावेळेस कोरोना आला आणि कोरोनामधून भरपूर लोकांना कामावून कमी करण्यात आलं, त्यातलाच मी एक। मग ज्यावेळेस मी गावी आलो, मग गावी आल्यानंतर म्हणलं आता स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा। तर मग व्यवसाय कुठला करायचा, तर मग मी लाकडी तेलघाणा उद्योग चालू करायचं ठरवलं। ज्यावेळेस लाकडी तेलघाणा उद्योग चालू करायचं ठरवलं त्यावेळेस पैसा तर लागणारच होता। तर त्यावेळेस माझ्याकडे तेवढा पैसा नव्हता, कारण की कोरोनामध्ये बरेच दिवस बसून होतो, काम नव्हतं, पेमेंट बंद। मग अशातूनच लाकडी घाण्यावरती शेंगदाणा आपण टाकलाय, आपला लाकडी तेलघाणा पाहुण्या रावळ्याकडून इकडून तिकडून एक 4-5 लाखाचं भांडवल केलं जमा। मग भांडवल जमा केल्यानंतर मी लाकडी तेलघाणा उद्योग चालू केला। तर सुरुवातीचे 5-6 महिने खूप कठीण गेले मला, कारण की मार्केटिंग जमत नव्हतं, मार्केटिंग स्किल नव्हतं। तर मंथली माझं टर्नओव्हर आजच्या कंडिशनला जर बघितला तर 1.5 ते 2 लाख रुपये माझं मंथली टर्नओव्हर आहे आणि महिन्याकाठी मी 40 ते 50 हजार रुपये कमवतो। त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणं हे मला खूप फायदेशीर वाटलं। आता त्यांना महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपयांची कमाई होते। तर भूम परंडा वाशी तालुक्यातील अनेक आठवडी बाजारांमध्ये ते तेल विक्रीसाठी देखील जात आहेत आणि त्यातून त्यांची 1.5 ते 2 लाख रुपयांची महिन्याकाठी उलाढाल देखील होते।